आज आपण झणझणीत चिकन खिमा बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी हा 250 ग्रॅम खिमा चांगला धुवून घेतला आहे। मसाला बनवायचा आहे कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची हे वाटून घे। दुसरा मसाला आहे कांदा, सुकं खोबरं, ओलं खोबरं, लाल मिरची पावडर। खडा मसाल्यामध्ये तमालपत्र, धने, जिरे, लवंग, दालचिनी, मिरे आणि बडी इलायची। हा सर्व मसाला आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा। हिरवा मसाला वाटून, खोबऱ्याचा मसाला भाजून झाला आहे, वाटून घेऊया। मध्ये तेल गरम करायला ठेवू। त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, हा चांगला परतून घेऊया। कांदा परतून झाला आहे। एक छोटा टोमॅटो घातला आहे, तो पण परतून घेऊया। आता खिमा घातलेला आहे, तो पण परतून घेऊया। खिमा परतताना पाणी अजिबात वापरायचं नाही, त्याच्या अंगच्या पाण्यामध्येच तो परतून घ्यायचा। आता हा हिरवा मसाला घालूया आणि परत 2-3 मिनिटं आपण परतून घेऊया। आता हळद, मीठ आणि वाटलेला मसाला घातलाय, मिक्स करून अर्धा कप पाणी घातलेलं आहे। आता मंद विस्तवावरती आपण 15 ते 20 मिनिटं शिजवून घेऊ। आपला खिमा आता सर्व करण्यासाठी रेडी आहे। इतका मस्त, अगदी खमंग अशी ह्याची